आ
पाही पांडुरंगा या संतास निर्भेची मज देई आणि तुझे काही न मागो तुझ किंवा न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई तुका आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतास निर्भेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा भजी व्रजे कमंडलम समस्तभावं देशी तरी पाही पांडुरंगा पण पांडुरंगा मी जे तुझ्याकडे मागणार ते तुझ्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे की नाही
थोडासा विचार करून पाहे दिसे तरी पाहे पांडुरंग. त्यावेळेला पांडुरंग बोलताय तुकोबरा तुम्हाला जे काही मागायचं असेल ते तुम्ही मागू शकता. कारण गर्दी भरता प्रभू साक्षी वास शरण सुरू प्रभो प्रवेश कारण निरामय बीज होईल. ज्याच्याकडे उत्पत्ती विनाशाचे सामर्थ्य असते त्याला कर्तृत्व सामर्थ्य म्हणतात. सामान्यकडून असामान्य कार्य करून घेतात त्याला अकर्तृत्व सामर्थ्य म्हणतात. आणि निंदनीय लोक त्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर वंदनीय होतात त्याला अन्यथा कर्तृत्व सामर्थ्य म्हणतात. असा कर्तृत्व अकर्तृत्व आणि अन्यथा कर्तृत्व सामर्थ्य संपन्न मी आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे जे काही मागाल ते माझ्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे. फक्त तुम्हाला अपेक्षा काय आहे ते सांगा. मग तू बघा म्हणतात या संता सिनेमी हे जी मजली आणि तुझे काही नवा देवा देवा या संताची निर्वी म्हणजे या संताची सहवास संताची संगती संतांचा चरणी मला तुम्ही घाला. तुम्ही सांगा संताला का तो करायचा स्वीकार करा. एवढं तुम्ही करा. या संताची निर्वी हे जी चकार बाबा चकार आपले गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांचं वाक्य आहे. चकार पहा नका तो अनेकाला करतो बेकार. तो चकार वापरून तो करतात हेच मला आणि म्हणजे काही न मागो देवा या कृत या लोकात किंवा अपर लोकात दुसरं मला काहीही नको. तर त्यावेळेला तुकोबराला देवाने विचारलं काय पाहिजे. तुकोबराने सांगितलं या संदर्शने हेच अपेक्षा आहे. आणखी दुसरं मला नको वैकुंठीचा वास आहे तयाच पदास अद्भुत रस कथा काळी नामास न किंवा मोक्ष पद तुच्छ केल्या कारणे आम्हाला जन्म घेणे योग आहे किंवा काय नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव विभक्त तू देवांशी करी. संतांच्या संगतीच्या अतिरिक्त आणि या संतांच्या संगतीच्या अतिरिक्त दुसरं मला काहीही नको. आदर देवाने केला. तुकोबराने मागणीचं स्वरूप सांगितलं. बाहेर म्हणून देवाला एक प्रकारचा सावधानतेचा सिग्नलही दिला. त्यावेळेला देव म्हणतात माझ्याकडे करतो मागतो माझ्याकडे सामर्थ्य संपन्न मी आहे. त्यामुळे तुम्हाला काय अपेक्षा आहे ती मागू द्या. आणि मग देवाने म्हणजे मोकळ्यापणा मुक्त कंठाने आश्वासन दिल्याच्या नंतर आणि ते आश्वासन आम्ही देणार नाही तर पाळणारही आहे असं ज्यावेळेला परमात्मा बोलले त्यावेळेला तुकोबरा मागण्याकरता तयार झाला. पण मागण्याकरता तयार झाली मागणी तुकोबराने सांगितली आणि मग देव मात्र कुठली प्रतिक्रिया करत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याकरता देवाची तत्परता दिसत नाही. हल नाही चालू नाही सैरावया काही बोलू नाही. त्यावेळेला मग तुकोबरा म्हणतात तुका म्हणे आता उदार होई मज ठेवी बाई संताची देवा अगोदर मी आग्रह केला नाही तू मला आग्रह केला. मग आता माझी तुला विनंती आहे. तू आग्रह केला ना मागणीचं स्वरूप विचारलं ना मग मी आता मागणीचं स्वरूप सांगितलेलं आहे. या संताचा सहवास मला दे. या मला या वापर लोकांना दुसरं काही नको. मग आता मात्र स्थिर राहू नको. आता उदार तुका म्हणे आता अनंत आत्माने आला शब्द आहे. तू आग्रह केला मी मागणी सांगितलं आता तरी होईल का. आता तुम्ही उदार व्हा आणि उदार होऊन काय करा उपक्रम उपसमराची मदत ठेवी पायी संतांची या म्हणजे या संतांच्या पायी मला ठेवा आणि या संतांची नेहमी दोन्हीचा आशय एकच आहे. असं जगद्गुरु तुकोबराचं मागणं मागणारा 3 चरणाचा जगातील सगळ्या वारकऱ्याच्या पाठ असणारा पाठ न करता पाठ झालेला असा जगप्रसिद्ध अभंग आपला सुज्ञ श्रोते मायापासून सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विस्तृत भावार्थ पाहण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसामध्ये हा गरजेचं आहे. आपल्या सर्वांचे हरिपाठ पाठ आहे हो की नाही बाळांनो आहे ना. मग हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात तपाचे सामर्थ्य तपिन नाम वचन जीव कल्प दुसरं वचन ज्ञानोबा यायचं आहे तर वेगळं दैव दिल्या प्राप्त मुझे भी नहीं सांगे. ज्ञानेश्वरी कोणाच्या पाठ आहे नाही. ज्ञानेश्वरी एक ओवी आहे. स्वरूपाच्या प्रसाराला आणि पाणी शरीर आत्मीकरण अति चित्त या तपाच्या म्हणजे तपाशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. आणि मला वाटतं या पवित्र भूमीमध्ये म्हणजे गुरुवर्य भगवान दत्तात्रयाचे समूह साक्षात्कारी महापुरुष आपल्या समोर विद्यमान असणारे अवधूत स्वामी येसवडी हे त्यांची जन्मभूमीच आणि भगवान दत्तात्रयाचे समूह साक्षात्कारी त्यांच्या कृपाशीर्वादाच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्यातून भगवत गुणातून उतराय होण्याकरता गेली 39 आणि 40 वर्ष हा सोहळा चालतो. असं आहे 12 वर्ष ते पद मानलं जातं. 36 आहे ना आणि 48 म्हणजे चतुर्थ
यांच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झाली काल्याची आणि जागराची सेवा. सातसंग हा कीर्तनाचा भाग आहे. वक्त्याचे जसे ओढ बोलतात तसे वादकाचे गोड बोलतात. या दोन्ही वादका करता, या दोन्ही गायका करता आणि या सगळ्या गोड टाळणाऱ्या करता साऊंड मोऱ्या करता तुम्ही एकदा मनातून टाळ्या वाजवल्या पाहिजे. या सगळ्या गोड साऊंड नसेल तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येणार बरोबर. लावणी मुदत सुद्धी टाळ घोष सेवून रस आवडते म्हणून ते दोन्ही गोड वादक पाहिल्याच्या नंतर त्याने थापटा वा क्या बात आहे असं म्हणण्याकरता म्हणून हवं असे गोड वादक आहे. आणि गायन आपण ऐकूनच आहात शिवरंजनी रागामध्ये अत्यंत गोड तुकोबराची ही कापुलकी मागताना तीच कापुलकी त्यांनी स्वार्थून प्रगट केली आहे आपल्या गोविंद महाराज आणि त्यांना साफ करणारे प्रकापासे त्यांनी गोड साफ केले आहे. नंतर बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत. आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आहात आणि छोटी छोटी बालगोपाळ मंडळी आहेत. कीर्तन जरी लेट सुरू झालं तरी गाडी थेट पोहोचवली पाहिजे क्वेश्चन ड्रायव्हरचं लक्ष आहे ना. तर त्यामुळे अधिक वेळ मी आपलाही घेणार नाही. पण हे काय आमचे गुरुजी विनोदाने कधी म्हणत असत बाबा श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर वेळेत कीर्तन सुटलं नाही तर मग थांबलं कुठलं. आता तुम्ही वेळेत प्रतिसाद दिला तर वेळेत कीर्तन उरकला. पण तुम्ही जर चांगलं कीर्तन मला प्रतिसाद दिला नाही, मला बोलके झाला नाही, मला अगदी आशीर्वाद दिला नाही तर मग मात्र थांबलं कुठेपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला आम्ही उठून जाऊ पण मला माहिती तुम्ही कीर्तनातून उठत नाही. कारण कीर्तनातून मनुष्य उठला का कायमचा उठलाच म्हणायचं. कारण ऐकते कारण परमात्म्याचे भगवान दत्तात्रयाचे दरबारात आल्याच्या नंतर आपण कीर्तनातून उठणार नाही. कीर्तन काळाची मर्यादा आहे आणि एक विशेष आनंदाचा क्षण आहे. हे समोर बसलेले जे महाराज आहेत ना हे आकाश महाराज सोनवणे जो महाराज भारतीय शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यार्थी गोड कीर्तनकार आहे, गोड व्याख्याता आहे. त्यांचं उद्या व्याख्यान आहे ते त्या पण तरी मी म्हटलं चला केलं मग ते आग्रह करून आले तेही आले त्यामुळे अंतकरणापासून धन्यवाद. आपण सर्वांना एकदा पुनश्च एकदा तेव्हा धन्यवाद देतो आणि आपली मोजक्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबरा या पदामध्ये काय आपल्याला संदेश देतात तो आपण पाहण्याचा प्रयत्न करू. माझ्या समोर सुद्धा काही असे चेहरे आहेत ना त्यांचा हे पाहिल्याच्या नंतर एक पाहणार ते मुरब्बी माणसं आहेत असं जसं मुरलेलं लोणचं म्हणावं असे काही चेहरे आहेत. पण आता परिचय माझा भरणाशी नाही. मी तुमच्या सर्वांच्या चरणावर प्रथमतः विनोबा भावाने साष्टांग प्रणिपात करतो आणि अगदी मोजक्या वेळेमध्ये आपण अभंगाचा भाव पाहूया. विठ्ठल चला मागणे ते तुझं प्रती आहे देशी तरी पाहिजे पाडूनका हे प्रथम वचन आहे. या संतासने हेची मदते आणि तुझे काही न मागो देवा द्वितीय शब्दात महाराज आणि तुका म्हणे आता उदार कोणी मदत ठेवी पाहिजे संतांच्या सर्वांच्या पाठाचा हा बंध आहे. या बंधामध्ये जगद्गुरु तुकोबरा आहे मागणं मागतात. मला वाटतं थोडासा आपण जर बारकाईने पाहिलं जाणत्या श्रोत्याने तर कुठलाही अभंग आपल्याला कळण्याकरता रुचण्याकरता पचण्याकरता वक्ता वक्ताने राहिला पाहिजे, गुरुजन गुरुजनने राहिले पाहिजे, श्रोते श्रोतेने राहिले पाहिजे, कीर्तनी भक्ती झाली पाहिजे. आणि मग कीर्तन भक्ती म्हणून सगळ्यांनी केलं तर मग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तन चांग होय आपण आपला हरिऊ प्रभिभूत काय होत असे कीर्तनी भागीदारी मुनी देव आहे असं आहे. म्हणून आपण सर्वजण व्यक्तिगत सगळ्या गोष्टी बाजूला साधून हे कीर्तन भक्ती म्हणून करू पण तुकोबरा काय संदेश देतात तो पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल तर मी आरंभी अगदी 4 शब्द आपल्यासमोर महत्वाचे ठेवतो या अभंगाच्या संबंधी. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. अनु हा उपसर्ग आहे पण पदार्थ या धातू आहे ज्याचं ज्ञान झालं असता वक्ता श्रोता गुणवान यजमान या सर्वांना त्या अभंगाविषयी आत्मीयता आपुलकी प्रेमाचं नातं निर्माण होतं त्याला अनुबंध म्हणतात. आणि अनुबंध चतुष्टय म्हणजे 4. तर एक शब्द आहे अधिकारी, दुसरा शब्द आहे विषय, तिसरा शब्द आहे प्रयोजन आणि चौथा शब्द आहे संबंध. तुम्ही वाटल्यास अगदी प्रतिसाद द्या किंवा एक लेकर बघा ध्यान ठेवतात की नाही ते ऐकतात त्यांचं काही चुकलं तर त्यांना मदत करा. चला की तुम्ही एक शब्द ध्यानात ठेवायचा इकडल्याने आणि इकडल्याने पटापटा बोलायचा. पहिला शब्द आहे अधिकारी काय अधिकारी, दुसरा शब्द आहे विषय, तिसरा शब्द आहे प्रयोजन आणि चौथा शब्द आहे संबंध. ठीक आहे हे बरोबर बोलतात तर तुम्ही ध्यानात ठेवा. पहिला शब्द काय किती गोड बोलतात लेकर तरी तुम्ही टाळ्या वाजवते आपली लेकर पण असे बोललेली असं वाटलं पाहिजे आपल्याला आणि त्याच्याकरता आपली लेकर आपण पुढे पाठवली पाहिजे संस्थेत पाठवली पाहिजे. पाठवा पण हा थोडा प्रतिसाद आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकारी लागतात. मी तुम्हाला विचारतो श्रोते बाय बाबा मडके कोणी घडवायचे कपडे कोणी शिवायचे
शुद्ध बॅन बरोबर आहे. केस कोणी लढवायचे? नाही मला तेच वाटलं तुम्ही नाव्याकडे मी केस कोणी लढवायचे म्हणून केस कोणी कापण्याचे नाही. केस लढवणं वेगळं केस कापणं वेगळं. आता तरी बोला केस कोणी लढवायचे? वकील आहे हा. आणि केस कोणी कापायचे? नाही दादा स्वयंपाक कोणी करायचा? सुगरणीने. हे प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतात. विद्यार्थ्याला कोणी शिकवायचं? शिक्षक आहे. मग प्रत्येक क्षेत्रात जसा अधिकारी लागतो तसा अभंगाचाही काय लागतो? अधिकारी लागतो. बरोबर ना? मग आजचा पहिला शब्द काय? मग आजच्या अभंगाचा अधिकारी कोण? आजच्या अभंगाचा अधिकारी कोण असं जर तुम्ही म्हणाल तर आजच्या अभंगाचा अधिकारी पामर नाही. आजच्या अभंगाचा अधिकारी पहिले शब्द जरा ठेवायचे. दुसरे आणखी एक जरा ठेवा का? पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. विषयी 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 नाही पहिले जरा ठेवायचे. दुसरे पहिले पण जरा ठेवायचे. दुसरे पण बोलायचे. गोड होतो ना आपण सरकार निवडून यायचं नाही. महायुती केलेली आहे सध्या आमचं सरकार. पहिले शब्द होते अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. ठीक आहे तुम्ही तेच देणार ठेवा. दुसरे यांच्याकडे देऊन टाकतो. ह्याला काय बसून ठेवायचं काय? चला पहिला शब्द महिला मंडळ पामर. दुसरा शब्द ही ज्येष्ठ मंडळी विषयी. तिसरा शब्द हे पकवायचे जिज्ञासू. आणि चौथा शब्द हे पकवायचे मुक्त. करून टाकतो तुम्हाला चिंता करू नका. किती गोड बोलतात बघ. त्याला म्हटलं नाव घ्यायला ते म्हणजे सोडून विरोधी चिरून आमच्या त्यांच्या नाव महाराज कोणाला करून नाव घेणार पण हे पण ध्यानात ठेवायचं. ते जसं आपण ध्यानात ठेवायचं तसं हे ध्यानात ठेवायचं. मग पहिला शब्द काय? पावर. चला मग ज्येष्ठ मंडळ. दुसरा शब्द विषय. तुम्ही काय चष्मा बोलत नाही का? मी एवढं केलं बोलतो लोक तरी मस्त करतात लोक. मी एवढं प्रेमाने घेतो तर मी बोलत नाही. दुसरा शब्द काय? विषय. हा चार. तिसरा शब्द जिज्ञासू. चौथा शब्द मुक्त. पहिला शब्द काय वाढलो? अधिकारी. मग आजच्या अभंगाचा अधिकारी या चार शब्दात कोण आहे आणि कोण नाही हे आपल्याला पाहायचं. तर पहिला काय शब्द होता मला बरं? पामर. तो आजच्या अभंगाचा अधिकारी नाही. दुसरा शब्द काय होता? विषय. तोही आजच्या अभंगाचा अधिकारी नाही. चौथा शब्द काय? मुक्त. चौथा विचारलं मी तुम्हाला. चौथा शब्द काय? मुक्त. तोही आजच्या अभंगाचा अधिकारी नाही. एक राहिला फक्त जिज्ञासू आजच्या अभंगाचा अधिकारी. आणि कोणता जिज्ञासू अधिकारी आहे? ज्याला वाटतं या संतांची आपल्यावर कृपा व्हावी, संत चरण लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. संतांच्या चरणावर लीन होऊन त्यांच्या कृपेने आपला उद्धार व्हावा अशी ज्याची इच्छा आहे तो जिज्ञासू आजच्या अभंगाचा काय आहे? अधिकारी आहे. पहिला शब्द आता स्पष्ट झाला. कोणता? कोण आहे अधिकारी? धन्यवाद. तुमचं आता काम म्हटलं. चला दुसरा शब्द विषयी. किती गुण लेकर तिघच आहे पण विषयाला करणं आहे. विठाला दोन मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आपले तीन उपमुख्यमंत्री. चला दुसरा शब्द विषय. आजच्या अभंगाचा विषय काय? मला खरं सांगा. माझा विषय आपण सोडून देतो. तुम्हाला कळत नाही का? मी पाकिस्तानमध्ये बोलतो तर मला प्रश्न पडायला लागला. आपण जिल्ह्याचा श्रीगोंदा तालुक्यात बोलतो. श्रीगोंदा तालुक्यात नाही कर्जत आणि अहिल्यानगर जिल्हा. बरोबर. अहिल्यानगर जिल्हा काय? मग पुन्हा म्हणतात तुम्ही मागत असेल. चला अहिल्यानगर जिल्हा कर्जत तालुका आणि केसवडी नावाचं गाव. मी तुम्हाला विचारतो राव तुम्ही बोलत नाही. मी काय म्हटलं? माझा विषय अभंग सोडवणं सोडून देणं. सोडवणं. धन्यवाद. माझा विषय काय? अभंग सोडवणं. यांचा दोघांचा विषय चहा थापा देणं का योग्य वेळेला चहा थाप देऊन साफ करणं? योग्य वेळेला चार थाप देऊन साफ करणं. आणि तुमचा विषय निवांत झोप काढ नाही ना. तुमचा विषय काय? या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दिवं लागू जगी आपल्या अंतःकरणामध्ये आज्ञारूपी अंधकार घालून ज्ञान ज्योत प्रज्वलित करणं. आणि भगवान दत्तात्रयाने जो जो जयाचा घेतला गुरु तो गुरु केला. गुरुशी आले अपार जग संपूर्ण गुरु दिशे. तसं
कारण प्रकाशनते महात्मा उशब्द अंधकाराच्या उशब्द संलोक अंधकार विरोधित्व गुरुनिधी अभिनिधी कळलं तर या भेद सोडून पण एक आहे गुरुशिवाय ज्ञान बरोबर ना. मग आता तुमचा विषय निवांत झोप काढणार आहे का मग या 3 चरणात तुकोबाराने काय संदेश आपल्याला दिले जाणून घेणार. या चरणामध्ये तुकोबाराने काय आपल्याला संदेश दिला संतांचे विचार जाणून घेणं आपलं काय विषय आहे. प्रत्येकाचा विषय आहे. आता दुसरा शब्द काय होता विषय. मग आजच्या अभंगाचा विषय काय तर संता संगतीचं अलौकिकत्व तुम्हाला समजून देणं चकार हा या संतांची हेची मजली आणि मदत भेटवाई संतांची या दुरुक्ती दोष पत्करून अभ्यास सांगणारी सांगतात म्हणून संतांचा सर्वच प्राप्त करून घेणं आजच्या अभंगाचा काय आहे विषय. अधिकारी कोण जिज्ञासू आणि विषय काय संतांची या संत हे संत नेमके कोणते आणि त्यांच्या सहवासाची कामना कुठे आहे का करतात याचा प्रसंग सहवास हा काहीतरी अलौकिक असला पाहिजे हे कळून घेणं आजच्या अभंगाचा विषय आहे. शब्द काय होता अरे वा हे पण जागेवर असले लेकर भेटले मला वाटतं पाठीपर्यंत आपण म्हणतो पाऊस चालेल बाबा हो म्हणतात काय अडचण नाही पण विचार करणार नाही तसं थोडंसं काय दुसरा शब्द प्रयोजन म्हणजे फल प्रयोजन अनुतिशय नमंदापि प्रवर्तते असं शास्त्रात एक वचन आहे वेदांत वचन आहे की फलाशिवाय करता कामामध्ये पूर्ण हो नाही काहीतरी फलाची अपेक्षा आहे. मग आजच्या अभंगाचं प्रयोजन काय सुखया संत
आता त्या कीर्तनातच महिला असल्यामुळे त्या काय नास्तिक नाही, आस्तिक आहे. त्या दोघांची आरती करताना पहिला मान कोणाला देणार तर ते पण माझ्या लगेच बोलली जावा पहिला मान कोणाला पहिला मान जावा आहे ना. मग तो घर जवळ असेल तर त्याला भेटतो की नाही मला नाही माहिती, मी नाही घर जाऊ मला पण जावा कारण तुकोबायासारखा महात्मा जे आरती वचन खर्चे घालतात बाकी जमते देवी गाव बाकी जावायचं मान तर असा एक जुळे भाऊ होते. आणि महाराज होता माझ्यासारखा कीर्तन करत त्याचा भाऊ टेम्परवारी महाराजांचे कपडे घालायचे. आता या दत्त जयंती रामनवमी महाराजांचा सुगीचा काळ असतो म्हणजे थोडक्यात त्याची बिझी शेड्यूल असतं. मग त्यामुळे वेळ नव्हता महाराजांना सासरवाडीला आपल्या बायकोला घेऊन यायचं. मग त्यांनी आपल्या बंधूला सांगितलं जा आणि तिला तेवढे घेऊन ये. पण तो महाराजांचे कपडे घालून गेले आणि महाराजांचे कपडे घालून गेला ते डबलच होते आवडी जावडी होती ते छोट्या कारट्याचा मेमण्याचा नंबर लागला आणि घालून गेले ते म्हणजे आई भाऊजी आहे ते मराठवाड्यामध्ये भाऊजी बनतात. भाऊजी म्हणजे काय ते सासूबाईला आनंद झाला तिने पहिला गॅस पेटवलं होतं दुसरा गॅस पेटवला तिथे कांदा चिरला ते काय आणखी काही चिरलं ते पेट काढवलं तिकडं तेलाला उकळी आली ती सगळी कशाची तयारी होती मला म्हणलं लवकर सांगा भजन घालून भावना नाही कशाची तयारी होती भजनाची तयारी होती. पण तेवढ्या ते कागद पुन्हा परत आला ते म्हटलं हा काही भाऊजी नाही भाऊजीची भाऊ आहे. भावाला लगेच प्लॅन बदलला दुसरा गॅस पेटवला त्याच्यात तवा ठेवला त्याच्यात पोळी भरते त्याच्यात काढलं ते आत पीठ त्याच्यावर पाच केले काय केलं त्याचं बेसन पिठलं आणि त्याच्यात टाकलं. आता ते सगळं त्याच्या लक्षात आलं ते एकत्र तो हळूच म्हणला मामी मामीच म्हणतात ना सासूबाईला मग तुम्ही ब्रह्मचारी असेल मामी म्हणतात म्हणजे मामी म्हटले महाराजाला भजे गिरत होते मला काय चावत होते का अगोदर भजे बनवायचा प्लॅन तुम्ही केल्यानंतर लगेच पिठल्यावर भागवलं असं का केलं तुम्ही एवढं उत्तर द्यायला ₹100 बक्षीस तुम्हाला हे कशा करता मी या गोष्ट सांगितली गोष्टी करता गोष्ट घ्यायची सिद्धांत पकडायचा. दोन स्रोत असतात एक व्याघ्रमुखी स्रोत असतो आणि एक श्वानमुखी स्रोत असतो. व्याघ्रमुखी स्रोत तुम्ही बघा वाघाला जर गोळी झाली तर गोळीच्या मागे पळतो त्याच्याने गोळी मारली त्याच्या नरडीचा घोट घेतो ज्याने गोळी मारली त्याच्या नरडीचा घोट घेतो आणि कुत्रा छू म्हणलं तर गोट्याच्या मागे पळतो. तसं आपण श्वानमुखी स्रोताने झाला पाहिजे व्याघ्रमुखी स्रोताला आला पाहिजे म्हणजे गोष्ट कशा करता सांगितली हे कसं केलं सांगितलं महाराजांनी असं जावया कीर्तन काय जावया करता येईल पण मग ते जावई कळण्याकरता मी एका सिद्धांत करता सांगितलं होतं. मग पहिला शब्द होता तिसरा चौथा मी संबंध करता ही गोष्ट सांगितली जावायची लक्षात. पहिला संबंध अविवाहित होता जवळचा होता कारण मुलीचा नवरा होता ना आणि दुसरा विवाहित आहे आता तिचा वीर आहे संबंध बदलला संबंध जवळचा होता म्हणून भजे करायला ठरली होती संबंध दूरचा असला पिढीवर आला मी म्हणतो अजून दूरचा असला तर ठेचा आणि त्याच्यापेक्षा दूर असला तर कोळसा तसं आजच्या अभंगाचा अभिप्राय तुम्हाला कळाला विषयी कळाला प्रयोजन म्हणजे भलंही कळाला आणि संबंधही कळाला. मग आता मला पटकन उत्तर दे हा शब्द आपल्या सगळ्या संतांपैकी कोणत्या संतांचा तुकाराम महाराजचा आहे ना. तुका म्हणे मग काय शेवट या संतांनी तुका आणि काही मागो तुका म्हणे आता उदाहरण होईल तुम्ही लोक उदाहरण होते तुका म्हणे आता उदाहरण होईल आणि बरं ठेवी बाई संतांची आहे. मग तुका म्हणे म्हटल्यामध्ये अभंग कोणाचा आहे तुकोबरायचा आहे आणि तुकोबरायचा आराध्य दैवत कोण आहे. अरे वा काय लेकरं बोलतात तुम्ही काय दिसते टूर पाहताय तुम्ही ठरवलेलं तुम्ही करा घटापटा नकाचा वाटा होते तुम्ही केला किती तुम्ही एक शब्द म्हणून सांगितले पण नाही म्हणत आता विठ्ठला विठ्ठला
कीर्तनाविषयी काय चाललं हे कशा करता दोन प्रमाण म्हटले वा तुकोबऱ्याचा आराध्य दैवत कोण उत्तर विठ्ठल आमचे तुकोबऱ्याचं आणखी नाव द्या करो तपादी साधने कोणी साधत कोण अंजने आम्ही नवस दया वाटा नाचू पंढरी विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ नंतर अवघीच पापी केली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखील या अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या अवघीच तीर्थी घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या चंद्रभागेत स्नान केले पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि नामामध्ये आम्ही पाहिली जे संत पाहिली म्हणजे नामदेव पाहिली किंवा धाव घाले विठू आता नको चालू मंद बडवे मानिती मद काही दर्या अपराध धाव घाले विठू आता नको चालू मंद विठोबाचा हाल तुझा कंठी ऐचा शिव्या देती महाराज मनती देव भातवीला धाव घाले विठू आता नको चालू मंद जोडलिया कर चोखा बिनवी तो देवा बोललो उतरे परी राग नसावा धाव घाले विठू आता नको चालू मंद चोखबरा कायचं दर्शन घेतलं तुम्ही सनकाधिक सुंदर मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार संतांनी म्हटले आणखी पुढे वशिला मग म्हणजे गरुडाचे पायी देवी वेळोवेळा
वेगी आनावा तुझारी मदती नाते धरून पट्ट्या आमची वाढीपर्यंत पार्किंगलाच गाडी लावली जाते म्हणजे पुढे प्रवेश म्हणजे अजून जरा पुढे बाल लक्ष्मीचे हाती ईशी या काकुलती लक्ष्मी म्हणाले आमच्या पायच आहे मग अजून पुढे तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा वेगी आनावा तुझारी हे सगळ्यांना बोलले तू बऱ्या रावळात गेले करून खामला आलिंगन केलं आणि त्या पाडत प्रभाताला पाहिलं सावळे रुपरले सोगले चिताचे उभे पडधरीचे विटेवरी उभे पडधरीचे विटेवरी सावळे रुपरले सोगले चिताचे सावळे रुपरले आणि डोळ्याला म्हटले डोळे तुम्ही हारे सुख पहा विठोबाचे मुख तिथं काकणाचा पगार करायचा लगेच बोलले तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण आणि मला सांगतात मना तेथ धाव घेई राहे विठोबाचे पायी सगळ्या क्रियांना सांगितलं देवाचं डोळ्यावरून रूप पाहिलं पण प्रकार असा घडला तुकोबरा दर्शन काहीच चालू होते ना मोठी वारकरी होती देवाला आलिंगन देता येत होते का सगळे वारकरी गेले त्याला देवाची कशी छाती पुढे मानवर पण तुकोबरा आले लगेच असं छात्या मान खाली तुकोबरा देवा हा काय प्रकार काय म्हणजे तुमच्या सेवेचं कर्जच तेवढं झालं आमचं होऊनच तेवढं झालं आणि तुम्ही काही मुक्त करत नाही कर्ज वाढतच चालू चक्री वाढली आता सगळं आम्हाला याच्यातून मुक्त करा ना तुकोबराला म्हणजे देवा तुम्हाला मुक्त करायचं म्हणजे नेमकं काय म्हणजे काहीतरी मागा आम्हाला मुक्त करायचं म्हणलं तर तुम्ही काय काय काहीतरी मागा मग काहीतरी मागलं तर काहीतरी आम्ही देऊ आणि मग तुमच्या ऋणाला आम्ही उतराही हो तेव्हा तुकोबरा देवाला म्हणतात काय मागणे आम्हाची वडिलाची पांडवा वाणिज्य करणे स्वामीची भावा अनुसरणे हे सेवा हे पांडवा वाणिज्य करणे ती व्यापारी कुठली झाली सेवेच्या बदल्यात मेवा घेतला मी मागणार आहे तू करायला देव चॅप्टर म्हणजे चतुर आता व्यवहारातले लोक चतुर म्हणजे धूर्त देव चतुर म्हणजे चतुर तो धूर्त आहे विठाला चतुरात इतके बोर्ड वाजवणार तुम्ही इतके बोर्ड ऐकणार मला असं वाटायला चालेल त्याचे चेहरे सांगत मला चालेल मोकळे विठाला चतुर देवाने तुकोबराला शब्दात पकडले तुकोबरा बोला देवा काय म्हटले तुम्ही म्हणजे देवा काही मागणे आम्हाला तुकोबराला देव म्हणतात आमची आहे ते नका मागू उचित आहे ते मागायला काय असेल महिला म्हणजे पटकन बोला आपल्याला एखादा अलंकार पाहिजे एखादा दागिना पाहिजे आता आलीच आहे मकर संक्रांत अशा वेळेला गावातल्या लोकांना मागावं का नवऱ्याला मागावं आता बोलावून नवशो पडतं मुके हा
असं बोला नाही साहेब आजच काय नवऱ्यालाच मागं कारण पती हा आपला परमेश्वर आहे ना पतीची माता अनुसरण पतिव्रता आणि अशा आपण एका पतीची का तुका म्हणजे पतिव्रताची देवावरी सर आपल्या पतीला मागावं आणि आपण काय आपण सेवा केली कारण गाळा जरी तुमचा असला तरी मंगळसूत्र कोणाचं घालताय तुम्ही मालकाचं घालताय कापड जरी तुमचं असलं तर कुंकू कोणाचं लावतात यांचं लावताय हात जरी तुमचे असले तर कंकण कोणाचे घालता बांगड्या यांच्या घालतात कारण हे जरी गेले गचकलेच गचू नये पण योगामध्ये कोरोना सारखा असं काय सांगता येत नाही ज्या असेल हो म्हणतील हो म्हणजे नव्हतं तस्मात काही हरी केलं असेल असं कधी घडलंच एका वेळेस समजा तर अशा वेळेला कपडाचं कुंकू राहतं का गळ्यात मंगळसूत्र राहतं का हातातले कंकण राहते का कारण वैद्यकाचं बघा एखादी घरातली व्यक्ती गेली करती व्यक्ती गेली तर दुःख सगळ्याला होतं त्याच्या आई बापाला होतं त्याच्या लेकराला होतं त्याच्या मित्राला होतं पण वैधव्याचं दुःख कोणाला पचावं लागतं त्या मागणीलाच पचावं लागतं मग अशा वेळेला तिने एखादा दागिना लागेल साडी लागेल आमची साडी जोडी मागणी काय लागेल ते मागणं जर त्याला नाही मागणार तर मला मागणार कारण 7 फेऱ्या घेतले आपलं जीवन पूर्ण समर्पित केलं मग ते मागणं उचित आहे पण मला सांगा ते म्हटलं काय तुम्ही गोल गोल ते साडी काय पैठणी साडी आणली आणि मग ती साडी नेसून मी सगळ्या गावात गेली तर सगळ्या बाया नाव घेतलं साडी लाखात येईल पण काय झाले म्हणजे मला साडी आता फिरून जरा मिळाली एक काम करा ना एवढी साडी धुवून काढा प्रेस करून द्या बघू मला असं मागणं उचित आहे आता बरोबर हे मागणं उचित आहे ज्या मागणी उचित आहे ते मागितले पाहिजे पण अनुचित आहे ते मागू नाही तसं तुकोबरायाला देव तुकोबराया जे तुमच्या प्रार्थना मिळणार आहे प्रेमाने मिळणार आहे कष्टाने मिळणार आहे ते नका मागू पण जे भगवत कृपेशिवाय संत कृपेशिवाय लागतच नाही जे अनुचित आहे ते नका मागू पण उचित आहे ते मागायला काय अर्थ आहे असा आग्रह कोणी केला पांडुरंगाने आणि देवाचा मान ठेवला पाहिजे की नाही अहो जाऊ द्या सोपं उदाहरण देतो आपल्या गावात सप्ताह चालू आहे योगावरणी आता इथेच मुक्काम आहे सकाळी एखादी बाऊली म्हटली मला येता चहा घ्यायला आता म्हणणार ना तुम्ही तशा चहा पडल्याचं साखर खर्च करायचं नाही तसं मी घेतही नाही म्हणा पण एखाद्या म्हटली जेवायला येतात का तसंही म्हणणार नाही तुम्ही काही कसं खर्च 2 भाकरी उगवच आपल्या जाते वाया पण कल्पना करा भजन करायला सांगतो विठाला यांनी मला खूपच आदर केला मला तुम्ही आळंदीवर कीर्तन छान केलं आम्हाला आवडलंही मग 2 तास घ्या ना आमच्याकडे म्हणते जागाच नाही मग जागाच नाही म्हटल्याच्या ते कोणी मला तिथून म्हटलं मला असं करू नका म्हणजे काय सप्ताहाची पद्धतच त्यांची आहे शिवमाचा मार्ग आहे त्यांचा सप्ताहामध्ये गावातले सरपंच आहेत आणि वरमाई आणि वरडे मंडळी आपण येतात चांगली व्यक्ती आहे तुमच्या पोटात जागा असू द्या आगत नसू द्या गावातली चांगली व्यक्ती आहे पामार्थिक आहे सप्ताह करतात नटणारी आहे झटणारी आहे झिजणारी आहे तुम्हाला 2 तास घेतलेच पाहिजे असं जर गोविंद महाराज बोलले आणि माझ्या पोटात जागाही नसली तरी मी 2 तास घेईल पोळी खाईल तो खाईल ना का त्या व्यक्तीचा मान ठेवा म्हणून व्यवहार आहे तसा आता हे तर गावातले सरपंच आहे आता जगाचा मान त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवै वैरे कोटीचे नव्हते काय चंद्र सूर्यता नाही अवघे शून्य होते पाही अनुपाते हे तो पूर्वी पुढे राहणार सगळे वृक्षाचे पान हरिजाची सत्ता राहिली महत्ता मोठे खरं सांगा तुम्ही इतकं गोड ऐकताय मी इतकं गोड बोलतो आपण सगळे एवढं गोड चालू आहे आणि त्याला जर वाटलं की एखाद्याला बोलून घ्यायचं लगेच बरोबर नाही कीर्तनातून देव आपल्याला पण जर मनात आलं त्याच्या आणि आपण उठलो आणि नियोजक म्हणायला लागले ऐका पाहुणे मंडळी कोणीही कीर्तन सुटल्याच्या नंतर चहा घेतल्याशिवाय जायचं असं म्हटले आणि कब्बसीत चहा कब्बसी पोचला आणि असा पहिला फुटका मारला असं ते बघा बीत नसल्यामुळे फुटकाही मारते त्या चांगला त्याला पावसाला एक पहिला बोट घेतला एक बोट कपात आहे एक बोट बसीत आहे आणि पहिला बोट आपण घेतलेला आहे आणि त्याला वाटतं आपण पुढचा बोट घेऊ द्यायचा नाही सण कोणाच्या टाकायला
माहिती बोलते मम्मी असं तुम्ही बोलत का पण खरं सांग आपली ताकद आहे नाही पुढचं वाट जीवाला आवडा वेग कमी हे नुसतं आम्ही सांगायचे समजे क्योंकि अंदर चला वेग कमी जीवनाची हमी अजून काय कसं आठवतं वेग कमी जीवनाची हमी अति घाई संकटात मनाचं वेग उत्तम ही सगळी सगळी वाक्य ऐकून नाही आपण हे काय केले एक प्रकारचे शिग्नल दिलेले आपल्याला सावकाश सावकाश नाही तर मग अवघड आहे तसं जगद्गुरु तुकोबरा देवाला असा सावधानतेचा सिग्नल देतात एक इशारा देतात आणि इशारा देत असताना तुकोबरा एकदम आगत नाही देवाचा मान ठेव म्हणून मागू पडते पण अगोदर याला सावध करू तो सावधानतेचा सिग्नल देत असताना जगद्गुरु तुकोबरा जे बोलतात ते सेवेला घेतलेल्या आगमनाच्या मार्गाने काही संकटात नाही आपण सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात असं मला म्हणायचं ते शुद्ध देवाला आनंद वाटला न मागणारे तुकोबर आहे आपल्या विनंतीला मान देऊन मागायला लागले देवलच म्हणजे बोला पडतं म्हणजे काही नको अति काही म्हणजे बरं माग येते
तुझं प्रती आहे देसी तरी पाणी पाणी हा पाही शब्द फार महत्वाचा आहे मी दोन शब्द सांगतो बरोबर जोड्या जोडून घ्या याचक आणि दाता काय काय याचक आणि दाता देणाऱ्याला काय म्हणतात दाता आणि घेणाऱ्याला याचक म्हणजे दूर तो काय दूर याचक आणि दाता कोण पांडुरंग पण दात्यामध्ये किती प्रकार असतात गोटाकडे बघून बोलायला काय हरकत नाही चार प्रकार असतात दात्यामध्ये किती प्रकार असतात चार प्रकार असतात तर पहिला दाता आठ नावाचा दाता त्यांना विचारलं हे म्हणजे कोण म्हणजे दाते त्याला विचारलं काय देते म्हणजे कायम घेते काय देते म्हणजे कायम घेते आणि मग कसे दाते म्हणजे आठ नावाचे दाते आणि पहिला दाता आठ नावाचा दाता म्हणजे त्याच्याकडे सामर्थ्य देण्याची इच्छा आहे मग तो कशाला घेतात पण कसा दाता आठ नावाचा दाता दुसरा दाता त्याच्याकडे इच्छा खूप आहे देण्याची पण सामर्थ्यच नाही विचारलं एक गोष्ट सांगू सीता देवी आहे एका ठाकराने प्रार्थना केली 3 दिवसात देवी प्रसन्न झाली आणि म्हटली वरण भुवनेश्वर काय लागतं ते मागून घे त्याने सांगितलं मी आहे ठाकर मेंढपाळ आणि मला मेंढ्याला वन फिरायला लागतं पायाच्या पायात तुकडे पडायची वेळ आली मला बसायला घोडं दे काय म्हणलं मला बसायला घोडं दे देवी म्हटली भक्ता माझ्याकडे नीट पहा तो म्हणला आई तुझ्याकडे पाहूनच भक्ती केलेली आहे ती म्हणजे भक्ता कसं नाही माझ्याकडे नीट पहा नाही म्हणजे आई मला फक्त घोडं पाहिजे अरे वेड्या माझ्याकडे नीट पहा नाही म्हणजे आई फक्त घोडं पाहिजे अरे ना मूर्खा मीच गावावर बसले म्हणजे तुला घोडं कुठून देऊ काय म्हणली मीच गावावर बसले तुला घोडं कुठून देऊ म्हणजे त्याच्याकडे देण्याची इच्छा नाही का इच्छा आहे म्हणून तर माग म्हणते पण सामर्थ्य दुसरा प्रकार इच्छा आहे पण सामर्थ्य तिसरा प्रकार सामर्थ्य आहे पण इच्छा नाही महाभारती युद्धामध्ये आचार्य द्रोणाचार्य यांच्या दर्शनाला 5 पांडव आले होते धर्मराज युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव त्यांनी आशीर्वाद दिला विजयी भव काय आशीर्वाद दिला विजयी भव नमस्कार तू ताकद आहे का म्हणून स्मृतीमधला प्रसिद्ध श्लोक आहे अभिवादनशील शरीर ते होतो पसिविनाच्या पायात शोभवंती आई विद्ये शोभत आपल्यापेक्षा जे ज्ञानाने वयाने अधिकाराने आश्रमाने मोठी माणसं असतील त्यांचं जर आपण दर्शन घेतलं तर आपल्या जीवनाच्या 4 गोष्टी वाढतात आयुष्य आपलं आयुष्य वाढतं ज्ञान वाढतं शारीरिक मानसिक बल वाढतं आणि बल आयुर्विद्या यश आपल्याला टाकलेला पाऊल कधी माघारी घ्यावा लागत यश वाढतं नम्र झाला होता त्याने पूर्वीले आणि दर्शन घेतलं विजय भाऊ आशीर्वाद दिला हे त्या दुर्योधनाने पाहिजे द्रोणाचार्याचा मुलाचं नाव सांगता येईल कोणाला अश्वत्थामा काय नाव अश्वत्थामा तो दुर्योधनाचा मित्र त्याने लगेच अश्वत्थामाला म्हणून बघ ते पांडव आपले वैरी आहे दर्शनाला आले तुझ्या बाबाने विजय भाऊ आशीर्वाद 2 हात उंचावून दिला तूही दर्शन घे म्हणजे आपल्याला विजय भाऊ आशीर्वाद देते लगेच तू गेला आता कृत्रिम आशीर्वाद हा काही मनात कृत्रिम नमस्कार मनातून नाही कारण त्यांना आशीर्वाद भेटला आपल्याला भेटावा म्हणून गेला निष्काम कर्म नाही सकाम कर्म झालं आहे ना आणि सकाम कर्म झालं तर ते बंधनात टाकतं कर्तृत्वाचा मधुर कर्मफलाचा आस्वाद विजय बंधू कर्माचा की आणि पांडवांनी कसं केले प्रतिष्ठव झाले तरी मी नाही ते आयत्री दिली झाली ते लोक सुटला गाडी धर्मही मुक्त झाला विजयी होऊन दर्शन घ्यायला गेला त्या अश्वत्थामाच्या वडिलांनी द्रोणाचार्याने आशीर्वाद 2 हात उंचावून दिला पण ते म्हणजे आयुष्य महान हो तू म्हटला बाबा चिरंजीवाची यादी वाटते नाही अश्वत्थामा बोलले असं भगवान विभीषण परशुरामाच्या सत्तेने चिरंजीव ना पहिला नंबर कोणाचा आहे आयुष्य ऑलरेडी पहिलेच माझ्याकडे उपलब्ध आहे अहो मला विजयी बाबा आशीर्वाद पाहिजे तेव्हा द्रोणाचार्य म्हणले बेटा अश्वत्थामा आशीर्वाद कोई बाजार की चीज नहीं है जो खरीदने से मिल जाए उसके लिए देने वाले दाता की अंतःकरण की चाह होनी चाहिए प्रसन्नता असली पाहिजे ती पांडवाच्या बाबतीत आहे पुढच्या मुलाच्या बाबतीत नाही याचा अर्थ सामर्थ्य आहे पण देण्याची इच्छा नाही कारण पांडवाला दिलं नसतं सामर्थ्य आहे पण देण्याची इच्छा नाही तिसरा प्रकार आणि चौथा प्रकार सामर्थ्य आहे पण देण्याची इच्छा आहे एक छोटी गोष्ट सांगू जाणता राजा म्हटलं का एक नाव येतं कोण छत्रपती शिवरायाचे 8वा शिवरायाचे 8वा प्रताप शिवरायाचा 8वा साक्षी मंडळी शिवरायाचे कैशी चालणे शिवरायाचे कैशी बोलणे शिवरायाचे सल्ले देणे कैशी असते निष्ठ्याचा महावीर बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी हमारा शायर होते कि आओ बच्चे तुम्हें दिखाए जाओ कि हिंदुस्तान की इसमें कैसे तिलक करो ये धरती है बलिदान की देखो मन को मरा तो कहीं यहाँ सिवा की डोला था
मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोड़ा था, तर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर की शोला था, बोली हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। किती कोण लिहितात राजेश्वर छत्रपतीचं वर्णन करतात ते राजेश्वर छत्रपती घोषणा काशी की करा जाती मथुरा में मस्जिद बसती आखिर शिवावर नव्हता भाई तुम हम सबकी सुनता हो जाए आपल्या डोक्यावर प्रोफेसर गोल असते पायजाच्या खालून जरा वर आले असते आणि इथे ते दुसरा काटाचा नंबर काय हे सगळ्या बेगम साहेब म्हणायचे अहो हिंदू धर्म टिकलाच नसता ना राजेश्वर छत्रपती होऊन गेले नसतं तर कधी कीर्तन करता आलं असतं आपल्याला राजेचे हुकाम आहे ते राजेश्वर छत्रपती काय आहे शिवबा का बाप शाहजी उसकी तलवार काम करती थी शिवबा की मां जिजाऊ उसकी जबान काम करती थी लेकिन शिवबा की सिर्फ नजर ही काफी है एक बार शिवबा से नजर मिला है वो दोबारा उससे नजर नहीं मिल सकता ये फाजल खान सिद्धि जोर को बोल रहा था तो मैंने सुना विठला कि मग ते राजेश्वर छत्रपती जगद्गुरु तुकोबाराचा 8 विश्वकार्य भौतिक दृष्टीने पाहिलं आणि त्यांनी दिवट्या छत्री पाठवून दिली दिवट्या छत्री घोडे हे तुकोबारात न पडे अरे राजेश्वर छत्रपतीला तुकोबारा बोलतात काय त्याला ठेवा आपा विठ्ठलाची व्हावा कठी मिळवा खुशी व्रतका एकादशी मनवा हरचे दास तुकापणे बसेयास पण त्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि देण्याची इच्छाही आहे असे किती प्रकार झाले धन्यवाद पहिला प्रकार आन नावाचा दूसरा प्रकार इच्छा आहे पण सामर्थ्य तिसरा प्रकार सामर्थ्य आहे इच्छा आहे चौथा प्रकार इच्छा आहे सामर्थ्य आहे आणि अशा 4 वाक्यापैकी तू कोणत्या प्रकारात बसतो ते पाहे हा शब्द महत्त्वाचा आहे कारण या शब्दाचे तू काय म्हणतात ना मागणी ते कोणतं सुरत आहे पण दिशी तरी पाहे म्हणजे आता किती प्रकार आहे 4 प्रकार आहे आणि त्या चौथ्या तो कोणत्या प्रकारात बसतो ते पाहे अगोदर म्हणतात म्हणून मला आग्रह करतो देवाने सांगितलं तू काय म्हणजे 4 प्रकार नाही चौथ्या प्रकार आहे ना मी चौथ्या प्रकारात बसतो माझ्याकडे सामर्थ्य आहे आणि देण्याची इच्छा आहे आणि मी वैराला देतो जे देव मानत नाही त्याला जागवणारा कोण आहे देवच आहे त्यांची स्वतःच चालणारा देवच आहे विठवा काय बोलतो माझ्या बाबांना विठेवरी ज्याची पावली समान तोच एक नाट सुरू आणि नाटक बरोबर आहे बाबा उदाहरण आहे कीर्ती चाराची सांगते होती गरज पवाडे किंवा ज्ञानेश्वरी उभे तुझे अवधान सोडून देता नमस्ते माता आपले काही बोलायचे पवित्रचे वैरी आहे इकडे आणि तो संकालिकाची माडी साहेब सोडून सुद्धा आपले विषयाचे स्तन पाणी मारले असं तो उदाहरण वैराला तुम्ही जर माझे लीला सरळ राहा जे जे झाल्याबद्दल तुम्ही सांगता लोकांना तुका त्याचे बरोबर वानर गोळ गायला विलंका सवीची लंका निद्रा करीत होतो पाहिजे निद्रा करीत होतो पाहिजे सवीची लंका घेतली नाही वानर गोळ गाय सवे चालित फिरत असो असं प्रत्येक युगात तुम्ही लीला सहचर आहे कृतयुगामध्ये मी नृष्य भगवान आहे तुम्ही भक्त प्रल्हाद आहात त्रेतायुगामध्ये मी प्रभू रामचंद्र आहे तुम्ही अंगद आहात द्वापारयुगामध्ये मी कृष्ण आहे तर तुम्ही उद्धव आहात आणि कलियुगामध्ये मी विटेवर आहे तर तुम्ही नामदेव आहात आणि जगद्गुरु तुका अवतार नाम देतात तेच तुम्ही आहात तुम्ही तर माझी इतकी प्रेमळ होता म्हणून तुम्ही तुम्हाला आग्रह करतो माझ्याकडे सामर्थ्य आहे देण्याची इच्छा आहे तुम्हाला अपेक्षित काय आहे ते सांगा या Yeah.
म्हणून मी म्हटलं पुन्हा एकदा आणि गोड चाल पाहिजे ना. तुकोबऱ्याला तुम्ही म्हणता सावडी देण्याची इच्छा आहे, तुम्हाला अपेक्षा काय आहे? मग तुकोबऱ्या म्हणतात या संतासी निरवी हेची मदत देई, या संतासी निरवी हेची मदत देई आणि तुझे काय न मागू देवा, आणि तुझे काय न मागू देवा, आणि तुझे काय न मागू देवा, आणि तुझे काय न मागू देवा. या संतासी निरवी हेची मदत देई, या संतासी निरवी हेची मदत देई, हेची मदत देई, हेची मदत देई. मीच म्हणत नाही म्हणजे असं नाही, माझ्याकडे पण उदर झालं पाहिजे ना. चला काय म्हणतो आपण, तुकोबर आयाला देव म्हणतात. मी किती प्रकार बसलो, छान माझ्याकडे सामर्थ्य आहे, देण्याची इच्छाही आहे, तुम्हाला अपेक्षा काय? मग तुकोबऱ्या सांगितलं या संतासी हेची मदत देई आणि तुझे काय न मागू देवा. तुझी म्हणजे या लोकातही नको आणि परलोकातही नको. बघा या लोकात नको म्हणतात विवेक आहे, परलोकात नको म्हणतात वैराग्य आहे, आणि हेच चकार लावतात ध्येयाच्या ठिकाणी एक निष्ठा आहे. विठाला 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 याच्या ठिकाणी चकार लावण्याकरता या तीन गोष्टी असल्या तरच तो चकार लावतो. म्हणजे त्याच्याकडे विवेक असावा, वैराग्य असावा, आणि आपल्या ध्येयाच्या ठिकाणी तो मागण्याच्या ठिकाणी एक निष्ठा असावा. तो कोणाच्या ठिकाणी विवेक आहे, कारण चकार लावतात या. आणि तुझे काय म्हणजे या लोकांना नको, परलोकात नको, या लोकांना काय नको, न लगे मोती धन संपदा. माझा गाण्याचा वेग बघून लगेच पकडायचं तसे, ठीक आहे. न लगे मोती धन संपदा
तुका म्हणे आता उदार होईल, उदार हो अनुज जेवी पायी संताचे आकाशात एक शंका तुकोबर आहे देवा उदार होईल म्हणतात म्हणजे देव कंजूस आहे का, मग किचूस आहे का, कोण आहे का नाही, तरी तुकोबर आहे देवा उदार पावन प्रमाण दिले भेटेवर एक देवाच्या पावली समान तोच एक दान सुरू पण तरी तुकोबर उदार होईल म्हणतात. काय होतं 3 प्रकार असतात, काही लोक कृपण असतात, काही लोक दाते असतात आणि एकच परमात्मा दाता म्हणजे नश्वर देतो आसुरे देत नाही तो कृपण आहे, नश्वर देतो हे तो दाता आहे आणि अविनाशी देतो तो दाता. आपुलीची पद देशी दासा असं म्हटलेलं आहे. तरी तो असं का म्हणतात प्रत्येक काही लोक खूप कृपण असतात, त्याला आपल्या मराठवाड्यामध्ये शब्द आहे मक्खीचूस. मी मारुती बाबाला विचारलं एक दिवस मक्खीचूस काय प्रकार आहे, ते म्हटले काही लोक अशा असतात पद्माशी पडली कधी तसे चोख जातात मग त्याला मक्खीचूस म्हणतात. लई लोक कृपण असतात तो सांगतो आता 1 मिनिटाचा देतो तुमचा 1 मिनिट. 2 गाव होते शेजारी गाव विचारलं त्यांचे नाव विचारलं मला काही जणायचं म्हणून मी परोक्ष ते सांग एकाचं नाव अमुक होतं एकाचं नाव तमुक होतं आणि एक गाव अमुक होतं दुसरं गाव तमुक होतं आणि त्या दोघांमध्ये स्पर्धा लागली मी जास्त कृपण तू जास्त कृपण. मग हा अमुक तमुकच्या गावाला गेला, तमुक बाहेर गावी गेला होता आणि तमुकचा मुलगा गेला. तो म्हणला गाव अमुक तुम्ही कुठे आला म्हणजे तुझ्या बाप जो तमुक त्याच्याकडे, तुझा बाप कुठे म्हणजे ते अमुक गावाला गेले पण मी त्यांचा मुलगा अमुक आहे ना तर मग तुमचं काय काही काम ते सांगा. कृष्ण हरी मध्ये नाव लिहिलं आंबा. ते पान फाडलं म्हटले हे आंबा. तो आमूचा मुलगा म्हणायला लागला खरंच तर मग खरं कृपण आहे म्हणजे थोडी शायरी आणि एका रोजनिशीच्या पानावरती भागवली पण म्हणजे आता तो आमूचा मुलगा तमुकला म्हणायला लागला आता तुम्ही मागा. तो म्हणाला एक काम करा तुम्ही मागा आणि ते मोठे विचार केला याने काय मागितलं होतं आपल्याला आमच्या मुलाने आंबा. मग तमुक म्हणायला लागला आपण मोठं फळ मागू. सगळ्यात मोठं फळ कोणतं आहे कलिंगड. बरोबर आहे ना. टरबूज म्हणतात त्याला काही लोक म्हणजे बाबा कलिंगड दे टरबूज दे. तो मुलगाला म्हटला आता आपला विजय म्हणायचं म्हणलं याने जेव्हा खर्च केला तेवढा खर्च नाही केला तर आपण विजय होऊ आणि याने काय खर्च केला एक रोज निश्चित पानं थोडीशी आहे. मग तो म्हटला हे घ्या कलिंगड. काय म्हणला हे घ्या कलिंगड. मोठं दिलं चांगलं पण खर्च नव्हता. तो म्हटला बाप रे तू एवढा तुझा बाप किती. तू मागे निघून गेला. संध्याकाळी बाप घरी आला मुलगा असा कॉलर टाईप करून गेला बाबा तमुक आला होता पण तुमचा अमुकचा मुलगा मी त्याचा पराजय केला. मी त्याला आंबा मागितला त्याने रोजनिशीच्या पानावर घेऊन फाडून दिला. त्याने मला कलिंगड मागितलं. मी त्याला म्हणतो हे घे कलिंगड. बापने झापडी खाली पाडला. मूर्खा इतकी उधळपट्टी त्यानंतर ते रोजनिशीचं पान खर्च घातलं शाही खर्च घातली मी तेवढाही खर्च नाही केला आणि तरी तुम्ही म्हणता मूर्खा इतकी उधळपट्टी तुम्ही जर माझ्या काय केलं असतं म्हणजे मूर्खा मी त्याला म्हटलं असतं हे घ्या कलिंगड असं छोटं दिलं असतं एवढं मोठं दिलं असतं. असं काही कृपण असतं. मला सांगा तुम्ही देव असं कृपण आहे का नाही. तरी तुका म्हणे आता उदार
कारण काय तर अवतार याचा परमात्म्याला विसर पडला. जसं हनुमंतराय ते लंकेमध्ये जानकी सीतेचा शोध लावण्याकरता गेले. माझा प्रभुरा मुखीना बोला जय श्रीराम राम नामाचे गातो मी रोज गुणगा राम नामाचे गातो मी रोज गुणगा प्रभुरा मुखीना बोला जय श्रीराम. त्या हनुमंतराया बसले सागराच्या कडेला आणि ते जागवंताने आठवण करून दिली बाळपणीची जे सूर्याने दिले आणि हनुमंतरायाने जय उड्डाण केली तर ती लंका आणि आईकडे आकाशावर तिकडे पडलं गेलं. म्हणजे लंका बोलत होतो पिछले मग दिवस एक प्रथम आले अगोदर सामर्थ्य होतं पण आठवण करून दिल्याच्या नंतर तसं देव उदाहरण आहे पण देव थोडेसे विसरले असावे मोठं कोबऱ्या या संतास दिली पण या म्हणजे मोठे श्रमण आहे या म्हणजे जगद्गुरु तुकोबराया नामदेवाच्या रूपात असताना ज्यांच्या सोबत तीर्थयात्रा केली त्या आता बोला जगद्गुरु कृष्ण ज्ञानराजवादी योगाची माऊली जेने नामवली प्रगट केली दानेश्वरी प्रेमदाचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाचा ज्ञानाचा सागर सखा आणि तुझे काय न मागो देवा सर्वांनी हरे हरी गोपाल कुमार